अगदी कॉमनली प्रत्येक कुटुंबाच्या मनात येतं किंवा त्यांना सल्ला देणाऱ्या नातेवाईकांच्या मनात येतं की आपण याच सेंटरला फर्टिलिटीची ट्रीटमेंट का घ्यावी. तर सुनंदा IVF मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची टीमवर्क आहे. आम्ही 4-5 कन्सल्टंट्स एकत्र काम करतो आणि नुसते एकत्र काम करत नाही तर आम्ही एकत्र सायंटिफिक चर्चा करतो. अगदी डेली आमच्याकडे 8 इंटरनॅशनल जर्नल्स आम्ही सबस्क्राईब करतो आणि हे जर्नल आर्टिकल सतत वाचतो. तुम्ही जरी यूट्यूबला जाऊन माझं नाव टाकलं तर तुम्हाला कित्येक माझे व्हिडिओज फर्टिलिटी कोर्सेसच्या फेसबुक पेजवर जे इंटरनॅशनल लंडनहून चालवलं जातं त्याच्यावर तुमचे माझे व्हिडिओज बघतो. आम्ही खूप ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो जिथं IVF कन्सल्टंट्सना ट्रेन करतो. आमच्या सेंटरमध्ये लोक IVF शिकायला येतात. त्यामुळे सायंटिफिक नॉलेज जेवढं परमोच्च गाठू शकतो तो गाठण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. अर्थातच हे डॉक्टर जे आमच्याकडे शिकायला येतात ते काय शिकतात, त्यांना शिकवलं जातं की जे सायन्स आम्ही वाचतो, जे नवीन नवीन शोध लागतात ते आपण आपल्या क्लायंट्समध्ये कसे वापरावे इफेक्टिव्हपणे, म्हणजे आपला प्रेग्नन्सी रेट चांगला जाईल आणि आपल्या क्लायंटचं पूर्ण समाधान होईल. आणि हे सायंटिफिक नॉलेज तिथपर्यंत नेणं नुसतं आमच्यातर्फेच नाही पण आमच्या शिकवलेल्या विद्यार्थ्यांकडून तेही महत्त्वाचं आहे. नुकतेच गेले 4 महिने आम्ही इथिओपियामध्ये पण आम्ही टीचिंग करतो. पूर्वी मी दुबईला टीचिंग करत असे, त्यामुळे मिडल ईस्टचे खूप डॉक्टर्स IVF तज्ज्ञ माझ्या हाताकडून ट्रेन होऊन गेलेले आहेत. आणि याचबरोबर मी इथिओपियामध्ये आता एका सेंटरला मेंटर म्हणून काम करतो की जिथेही तिथल्या IVF कन्सल्टंट्सना आम्ही ट्रेन करतो की तुम्ही चांगले रिझल्ट्स कसे देऊ शकाल. ही नॉलेजची पारदर्शकता पेशंट समोर ठेवताना आम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे मी बघतो की मॅक्झिमम डॉक्टर कन्सल्टेशन्स मी करत असेल, म्हणजे रोज कमीत कमी 5-6 डॉक्टर्स बघतो की जे स्वतःचे IVF करता आमच्याकडे आलेले असतात. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अजून पारदर्शकता पाहिजे तुमच्या ट्रीटमेंटबद्दल, तुम्ही जरूर आम्हाला भेट द्या किंवा एखादा व्हिडिओ कन्सल्टेशन घ्या. धन्यवाद.